केशव कॉलिंग. हॅलो, रोकडे बोलताय का? रडके रडके का रोकडे? रडके 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 रडके. तुमचं राहणं तुमची बायोडाटा आला होता कुणबी समाजामध्ये. तुम्ही लग्नासाठी मुलगी पाहता का तुम्ही? हो. तर तुमचं राहणं खेड्यात आहे का खेड्यात आहे ना? मी राहतो खेड्यात, पण जॉब चालू आहे बुट्टीपुरीला. बुट्टीबोरला जॉब चालू आहे. कुठे? शारदा इस्पात पास इलेक्ट्रिशियन म्हणून. म्हणजे ते कटिंगचं हे पार्लर का? नाही, सरिया बनते. घराला जी यूज करतो ना आपण. काय करतो आपण? तळाक. तू तलाकच्या ऑफिसमध्ये काम करते, मग लग्न करायला करून राहिले? तलाकच्या ऑफिसमध्ये काम करते तर म्हणजे तिथं तलाक दिला जाते का ऑफिसमध्ये तुमच्या? तलाक म्हटलं, तलाक नाही. हा, म्हणजे त्यांचं नवरा बायकोचे पटलं नाही, त्यांना तलाक देते. तोच तलाक अरे बापा, तलाक बिना समजेल का भाऊ आम्हाला? अरे तलाक नाही म्हणत आहे, तलाक म्हटलं. तलाक म्हणजे रॉड तलाक. हा, बांधते ते. तलाका बनवते. मला ऐकू येऊन झालं, तलाक येऊन झालं. काजी भाऊ, तुम्ही पहिले तुमच्या हात तोंडात कारागीर आहे का? तलाक म्हणून राहिलो का तलाक म्हणून राहिलो तुम्ही? तलाक म्हणलं, पण तुम्ही तलाक सारखं काही खरं तोंडावर खाल्लाय का? जेवण करताय का तुम्ही? नाही. तुमच्या गाडीवर आहे का तुम्ही? उतरल्यावर बोला ना मग आरामात. माझ्या रूम मध्ये कूलर चालू आहे, त्याचा आवाज येत असतो ना. आता बंद कर. तुम्ही तलाक म्हणता, मी सलाक म्हणतो. ते जमून राहिलं. सलाक बनवते म्हणजे मला एक सांगा. हॅलो, सलाकी बनवता म्हणजे तुम्ही कोणत्या साईजची सलाक राहते काय? हो, 8 mm, 10 mm, 12 mm. अच्छा. सलाकी बनवता म्हणजे काय करता तुम्ही ऍक्च्युअली? म्हणजे मशीन वगैरे का सलाक बनवायची? हो, मी इलेक्ट्रिशियन आहे. मशीन जर बंद झाली तर माझं काम आहे बंद झाली चालू करणे. तुम्ही यार फॅक्टरीच्या मालकावाने काहून बोलताय यार? तुझं काम आहे इलेक्ट्रिकचं, तर इलेक्ट्रिशियन सांगा ना. म्हणत आहे ना. अरे यार भाऊ, ना राहिले. अरे टाकीज मध्ये 50 पिक्चर लागते. तू हर पिक्चरला हिरो राहायची का? तू एवढं म्हण मी टॉकीज मध्ये काम करतो, तू हे म्हण मी इलेक्ट्रिशियन आहे. तू म्हणते सलाक बनवतो म्हणते. आता तुझंच नाही म्हणलं का भाऊ? अशाने काय होतं माहिती आहे का? आपण समोरच्याला सांगायला देतो का नाही, मग तसंच ते लोक. आता मी एखाद्या परिवाराला काय सांगेन? तलाक बनवते, मग तलाक बनवते, मग इलेक्ट्रिकचे काम करते, मग वायर होल्डर जोडते. काय सांगेन मी तुझ्याबद्दल? एक कोणतंही प्रॉपर काम सांग छोटंसं. तुम्ही माझं समजूनच नाही घेऊन राहिले तर मी काय करू आता? तलाक करतो, मग म्हणते सलाक बनवतो, मग म्हणते इलेक्ट्रिक कामं करतो, मग म्हणते वायर जोडतो. ऐकता का पहिले? तुम्ही बोलता ना प्रॉपर एक शब्द बोला. घेता का? ऐकून घेता का माझा पहिले? हो जी स्पष्टपणे. हो जी. मी काय म्हटलं, तुमच्या तुमच्या कंपनीत काय बनते? एक मिनिट लॅपटॉप घ्या पण सांगा, बोला. तुम्ही काय म्हटलं, तुमच्या कंपनीत काय बनते? मी ना म्हणलं सलाक. तर तुम्ही काय म्हणलं, तलाक. हो, याच्यामध्ये मिस्टेक झाली ना आपली. मग मला तुम्हाला समजून सांगा लागलं त्याच्यात. माझी कंपनी असं थोडी सांगत आहे मी कंपनीत सलाक बनते बा. तुमच्या कंपनीत सलाक बनव का ॲटम बॉम्ब बनव? माझ्या कंपनीत सलाक बनते बा, मी तिथे इलेक्ट्रिशियन आहे असं म्हटलं मी. नाही ना यार, तुम्हाला आता ऐकून घ्या. सलाक ऐकू आलं. आता ऐकून घ्या. समोर जर कधी प्रश्न विचारला, मी ऑफिसमध्ये काम करतो आणि माझं इलेक्ट्रिकचं काम आहे. तर मी तेच म्हटलं तुम्हाला. तिथं अणुबॉम्ब बनव का ॲटम बॉम्ब बनव एवढं बोलायचंच नाही ना, सांगायचंच नाही. तुम्हाला लग्न तुम्हाला करायचं आहे ना यार. तुम्ही नवरीच्या बापाला भेवाडून टाकाल. सलाक बनते, मग चाकू बनते, मग भाला बनते, अशा लोक भेवाडतात ना. सांगायचं का मी इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिकचं काम करतो. किती स्टँडर्ड वाटते सांगा बरं. तर तुम्ही आयटी वगैरे केलाय का? आयटी इलेक्ट्रिशियन. आयटी केलाय ना? डिप्लोमा आहे तुमच्याकडे? व्हेरी गुड. किती पेमेंट आहे तुमचं? माझं आता 25 आहे. ओव्हर टाइम करून 27 मिळते. म्हणजे एवढे ओव्हर टाइम करत 2,000 जास्त भेटते का जी? म्हणजे ओव्हर टाइम काय करता तुम्ही? समजूनच नाही म्हणजे 2,000 रुपये महिन्याचे भेटते. राहते ना, शनिवारला ऑफ राहते. एक ऑफ राहते ना, 26 दिवसाची ड्युटी राहते समजा. तर 4 ऑफ मी डेलीच करतो. तिसरी दिवस ड्युटी करतो. घरी राहतो बा. मग गणित चुकलं भाऊ तुमचं. तुम्हाला 900 रुपये रोज भेटते. 2500 रुपये महिना म्हणजे 850 रोज झाला. तुम्हाला ते फक्त 27 सांगितलं. माझ्यावर लोन होतं 2. मी 20,000 घेतलं होतं, त्याचे 2 कट्टे, तर मला 27,000 आले होते. त्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं. नाही तर उद्या चालून तुम्ही म्हणा तुम्ही ना तर एवढं सांगितलं होतं ना, आता भेटते किती? माझं लोन खतम व्हायचं आहे, तवरीक तर मी सांगू नाही शकत ना का एवढंच भेटते म्हणून. 20,000 रुपये लोन काढलं, एवढ्या काय बोलून राहिल्यावर काम नाही, धाम नाही. होतो 5 लाखाचं लोन काढलं, हे लोन 20,000 सांगू नको, कारण लेवल कमी होते आपला वाला. 25,000 पगार 20,000 लोन सांगून घेतलं होतं म्हणलं कंपनीत. लोक सांगणार 20,000 लोन घेतलं म्हणजे लेवल कमी होते. 2-4 लाखाचं घेतलं का तुम्ही लोन? लोनचे सांगायचेच नाही. पोरीबारीच्या पोरीला आता तुम्हाला सांगत आहे. अरे मी मधला माणूस एवढ्या गोष्टी ऐकतो. पोरीच्या गोष्टी दचकतेच ना हो. तुम्हाला माहिती ना वातावरण तसं आहे तर. कसे बोलून राहिले म्हणजे हेच समजून नाही. मी तुम्हाला आपला माणूस समजून मी तुम्हाला. अरे हो, मी आपला माणूस समजूनच सांगू राहिलो तुम्हाला. तुम्ही ऐकूनच नाही घ्या.
अरे आपलंच मदत लावता. अरे पहिले मदत ऐकून म्हणजे तर घ्या. अरे मी काय म्हणत आहे अरे तुम्हाला, तसं नाही. अरे मी वाढून नाही सांगत आहे म्हणलं का 30 ना 35 अरे भेटते अरे बा. तसं नाही कसं. आता मेले सांगत हं. ठीक आहे, पण पुरीच्या वडिला हं. किती समोर एवढ्या गोष्टी नाही त्याच्या करायच्या. कसं सांगेन मी, त्याच्या कसं सांगेन. 35,000 लोन घेतला आहे ना, हे आहे. हा माझं 35,000 जेवढं भेटते तेवढंच सांगेन ना मी. हो मला 32,000 24,000 भेटते, 24,000च सांगेन मी त्यांना. जमलं. शेती किती आहे? बस शेती आहे नाही म्हणून तर होय. नाही तर कोणा तीर मारला असता. तीर हो ज्याची शेती आहे ते बी एवढे आले तर होते. ज्याच्या शेती आहे ते बी तर नोकऱ्याच करून राहिले. त्याचं काम वेगळं आहे. नाही सांगत असंच बोलायचं. हम्म. शेतीमध्ये मला इंटरेस्ट नाही म्हणा, माझ्याकडे शेती होती म्हणा पण आपण शेतीत इंटरेस्ट घेतला नाही म्हणा, असं सांगा. शेती होतीच ना आपल्याकडं, 5 नाही. एकर होती, विकली हो, बाबाईनं. बस असं नाही सांगायचं. मला इंटरेस्ट होता म्हणा शेतीमध्ये, शेती विकून टाकली म्हणा. मला इलेक्ट्रिक मध्ये मोठा बनायचा आहे म्हणा. सध्या मला इनोव्हा मधून ऑफर म्हणला, मियान मधून ऑफर आहे म्हणा. पण सध्या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट संपायचा आहे म्हणा. इथून कॉन्ट्रॅक्ट संपला की मी मियान मध्ये लागली म्हणा. तिथे मला 25,000 पगार राहील म्हणा. अशी फोकटबाजी एका लेवलला पकडून बोलायची, समजलं. ते सांगणार आणि राहणं कसं आहे, राहायची व्यवस्था रूम. सिंगल रूम का? टीव्ही फ्रीज वगैरे काही घेतली आहे? टीव्ही फ्रीज आता सिंगल माणूस का टीव्ही फ्रीज घेणार आहे? बात तो सही है. म्हणजे सिंगलच राहतो ना मी एकटाच. हो. हा तर मग फ्रीज घ्या म्हणता का? अरे तसं नाही, आपण पोरगी पाहिजे हा. टीव्ही फ्रीज टीव्ही फ्रीज आपल्या घरी पाहिजे का नाही? म्हणजे पोरीवाले हो, तर मध्ये ते आले मी त्यांनी तर- दिसलं पाहिजे ना. अरे बाबा ती- ते आल्यावर तर नंतरची गोष्ट आहे. मी हो, आता तिच्या सध्या बरोबर single room तिच्या मध्ये बरोबर जीवन एकटा आहे जगतील म्हणून का? राहत आहे. तुझ्या घरी तुझी आता सिलेंडर वगैरे आहे का? सिलेंडर आहे ना, दाखवू का? व्हिडिओ कॉल करू? नाही नाही मजाक नको मस्त करा. सिलेंडर, ऐकून घ्या. सिलेंडर. मजाक नाही करत आहे. तसं नाही, जे सत्य तसं घटना आहे पोरीवाल्या ते सांगत आहे ना. पोरीवाले आले का ना, एखादी छोटी हा. टीव्ही घेऊन घ्या, छोटा फ्रीज घेऊन घ्या. हा. म्हणजे जे दिसलं पाहिजे का पोरवा प्रॉपर इथे राहते बा. टीव्ही वगैरे पण नाही. आता टीव्ही मोबाईलच आहे आपल्याकडं आणि वेळच किती, 12 घंटे ड्युटी आहे माझी. हो. आता मग मला सांगा टीव्ही कधी पाहिजे, ड्युटीवर कधी जाईल? टीव्ही कशाला घेऊ मी? कोणी पाहणारच नाही तर. 12 घंटेची ड्युटी, 8 घंटे हा. झोप, म्हणजे 12-20, 4 घंटे रेडी व्हायला राहते. मग तुम्ही बायको करून मग. करा ना त्याची. हा? 8-12 घंटेची ड्युटी, 8-10 घंटे झोप, 12-8 झाले, 4 घंटे फ्रेश व्हायला लागते. मग तुम्ही लग्न झाल्यावर कसं करा मग ऍडजस्टमेंट? माझ्या कंपनीत जेवढे आहे ते बिना लग्नाचीच सांगा. भाऊ मी काय म्हणतो, हम्म. काम करायचं 8 घंटेची ड्युटी टाकायची. माझ्या दिमागात चालत हम्म. ते पोरीच्या बाप म्हणून 12 घंटे ड्युटी करते, 8 घंटे झोपते. माझ्या पोरीच्या पप्पी केव्हा घेते म्हणत. म्हणजे तुला वेळच कुठे राहत नाही. 2 घंटे फ्रेश व्हायला लागते. मग 2 घंटे कोणता तीर मारणार आहे तू? 8 घंटे ड्युटी सांगायची, 12 घंटे सांगायची, 12 घंटे ड्युटी तुम्ही सांगायचीच म्हणा. नाही. नाही तुम्ही म्हणा, गोष्ट बरोबर आहे, पण ते हो. फसवणूक नाही होईल का? कायची फसवणूक नाही होईल? लग्न झाल्यावर ते पोरगी तर सांगा ना 12 घंटे ड्युटी आहे म्हणून. नाही 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 नाही, ते मी करतो असं ऍडजस्ट. कसं नाही सांगणार? सध्यावर मी ऍडजस्ट नंतर करतो. 8 घंटे ड्युटी हं. सांगायची, म्हणजे पोरीला वाटतं का मला वेळ भेटेल बा. हं. 8 घंटे तू ड्युटी करशील, 12 घंटे ड्युटी करशील, 8 घंटे झोपशील आणि तिला का फक्त बाई म्हणतील का? नाही आपण तर नंतर पाहणार. आता सध्या चालू आहे इथं 12 घंटे. हो. नंतर आपण नाही नाही, आता कसं- सांगायचेच नाही. 12 घंटे शब्द वापरायचेच नाही. 8 घंट्याची ड्युटी मी- सांगायची. मी तर इथंच राहतो. नागपूरवाले तर कसे करत असं 11 वाजता जाते, सकाळी चला 10 ठीक आहे. वाजता जात असते. पिता वगैरे का कधी कधी तुम्ही? नाही नाही पिता नाही पितच नाही ना? नाही नाही व्हेरी गुड. खर्रा वगैरे? खर्रा खातो फक्त. व्हेरी गुड. हॅलो मी काय म्हणलं, हा बोला म्हटलं. पोरीचे आई वडील वगैरे तिकडे आले तुमच्या ऑफिस गिफिसकडे, हम्म. तर ते कोणी म्हणजे चांगले लोक चांगलं सांगा ना. हो तुम्ही पाठवून द्या ना. पाठवून द्या. कोणी सांगायचं नाही पाहिजे दारू वगैरे पिता की नाही, नाही, सांगून नाही. द्या. शनिवारी वगैरे दारू पितो एखाद्या दिवशी असं वगैरे सांगून द्या. नाही, नाही. पितच नाही म्हटलं, पेते म्हणलं तर मग दचकतं का नाही. हो हो ठीक आहे. एखाद्या पार्टी गिटी मध्ये घेते असं सांगून देईन मी. हा 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 ठीक आहे ना. काय सांगेन? तुमच्या इच्छेनुसार. एखाद्या डाव नाही पेते, नाही तर रोज पेते म्हणेन का? आता एखाद्या डाव घेते बा. हो हो, एखाद्या डाव पार्टी नाही वगैरे, नाही तर रोज पेते असं म्हणेन ती इच्छा बा. आता तुम्हाला काय मी. हे सांगायचं? सांगेन एखादी आरटी पार्टी राहिली बुधवारी हा. सुट्टी वगैरे राहिली म्हणून मटन गिटन राहिलं तर हं. घेते, बरं आता घेत नाही असं सांगेन. हम्म. हो आणि फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं तुमचं? एक भाऊ आहे, एक ताई होती. ताईचं लग्न झालंय, हो. हिंगणघाटला दिलाय. हो आणि बाबा पहिले ठिकाणी शेती करत होते. हो शेती विकलं तर हो त्याच्यानंतर म्हणे त्याच्यात काही परवडत नाही तर बकऱ्याच घेतल्या आणि बकऱ्याच चारतोय. हो. बकऱ्याच्या शेळीचा व्यापार म्हणायचे, बकऱ्या चारते नाही म्हणायचे तिथं. हो हो. हा? काय म्हणशील? काय म्हणाल? शेळीचा व्यापार करते म्हणा. हा हा शेळीचा व्यापार. हा, ते बकऱ्या चारते मा बाप असं की नको नाही म्हणते. नाही 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 नाही. काय म्हणशील? शेळीचा व्यापार पप्पांचा करते. शेळीचा बिझनेस आहे म्हणा. म्हण बरं. हा शेळीचा बिझनेस आहे बा कोणाच्या? पप्पाचा. मग केव्हा म्हणतील पप्पा? मग अर्ध्या घंट्यानं. पहिले पप्पांचा बाबाच शेळीचा म्हणतो बिझनेस. ना. मी जेवढं म्हणलं तेवढं कर का, चकर चकर नको करू.
पप्पांचा नाही, शेळीचा, आम्ही अरे तू चूक पप्पा काय नाही म्हणलं ना, म्हणत हॅलो, पण. पप्पांचा शेळीचा बिझनेस आहे म्हण बरं. हा, पप्पांचा शेळीचा बिझनेस आहे. व्हेरी गुड. पाय बरं किती फरक पडते भाऊ. पप्पा बकऱ्याचे अर्थे कसं वाटते ते. ते बी आहेत पप्पांचा एकदा म्हण, पप्पांचा शेळीचा बिझनेस आहे बुवा. व्हेरी गुड. पप्पांचा शेळीचा बिझनेस आहे. आपल्याला दोन्ही भाषेत बोलता येते म्हणून. नाही, भाषा बदलली का सेन्स बदलते. भाषा बदलली की सेन्स बदलते. पप्पांचा शेळीचा बिझनेस आहे म्हणा. 12 शेळ्या होत्या, ते आता 20 होतील, मग ते विकतील, मग ते विकत राहते, चारत राहते, अशा प्रकारे बिझनेस आहे म्हणा पप्पांचा. ठीक आहे. पप्पाचे काय शेळीचा व्यापार आहे. हा, माझ्या पप्पाचा शेळीचा व्यापार आहे म्हटलं. व्हेरी गुड, नाईस. आणि मम्मी काय करते. हाऊस वाईफ आहे. व्हेरी गुड. पाय बरं किती बडे जमलं. तुम्ही कुठे काम करताय. मी बुट्टीबोरी बुट्टीबोरी हा, व्हेरी गुड. MIDC ला येते एवढं ते बुट्टी बोरी भिवापूर नको सांगू तिथं. बुट्टी MIDC ला इलेक्ट्रिशियन आहे. हो, शारदा कंपनी. हा, इलेक्ट्रिशियनचं काम. हा, व्हेरी गुड. जमलं. एवढं शॉर्टकट ठीक आहे भाऊ, सांगतो तुम्हाला मी. हा. Keshav calling.